जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2025. पहिला मुक्काम इनामदारवाड्यात होतो. त्याला देऊळवाडा म्हणतात. नेमकं त्या देऊळवाड्याचं महत्त्व काय, ऐका सविस्तर. देऊळवाडा व संत तुकोबारायांचं घर या दोन्हीमध्ये इनामदारवाडा आहे. आषाढी वाडीसाठी तुकोबारायांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पहिला मुक्काम या वाड्यात असतो. म्हणून या वाड्याला महत्त्व आहे. संस्थान हे पूर्वी इनामदारांच्या ताब्यात होतं. हे मोरे वंशाचेतीलच, मात्र त्यांना तुकाराम महाराज यांच्याकडून इनामदार ही पदवी बहाल केल्यामुळं इनामदार हे नाव पडलं. त्यांना किनई, येलवडी, सांगरुडी ही गावं इनाम म्हणून दिली होती. परंपरेनुसार आज ताकात नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला. तेव्हापासून पालखीने प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम हा इनामदारवाड्यात असतो. पालखीचा मुक्काम असताना पहिल्यांदा समाज आरती होते. रात्री कीर्तन, जागर, पहाटे काकड आरती होते. त्यानंतर संस्थान पूजा आणि पाठोपाठ शासकीय पूजा झाल्यानंतर पालखी पुढं मार्गस्थ होते. तुकोबारायांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तुकोबाराय ज्या शिळेवरती अनुष्ठानाला बसली होती ती शिळा म्हणजे देहू येथील शिळा होय. त्या ठिकाणी राधाकृष्णाची मूर्ती बसली आहे. ही शिळा आजही या मंदिरात आहे. भाविक या शिळेवरती नतमस्तक होतात. मनोवाद्याने तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडवल्यावर दुःखी कष्टी होऊन 13 दिवस तुकोबाराय इंद्रायणी काठी ज्या खडकावर बसून राहिले त्या गाथा पाण्यावर तरंगल्याचे सांगितलं जातं. त्यांच्या औषधाने तुकाराम महाराजांचा पदस्पर्श झालेली शिळा त्यांची एकमेव पाऊलखोर म्हणून शिळा कापून आणली होती आणि ती ह्या मंदिरामध्ये आहे. अशा प्रकारची एक आख्यायिका आहे. त्यामुळं ह्या इनामदार वाड्याला खूप महत्त्व आहे. पहिला मुक्काम मात्र ह्याच वाड्यामध्ये मात्र पालखीचा होतो. आपण ऐकत आहात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. आजचा त्यांचा पहिला मुक्काम इनामदारवाड्यामध्ये होणार. असंख्य भाविक जण देहूमध्ये आज दाखल झाले. उद्या आहे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्गस्थ सोहळा. दोन्ही संत मांदियाली पंढरपूरच्या दिशेने मात्र आजपासून वाटचाल करणार आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.